नमस्कार मंडळी. आज आपण ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय पहिला ओवी क्रमांक 61 ते 90 यांचे पठन करणार आहे. ओवी क्रमांक 61. ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे आथिला तोची जाणे मानुये. याचा अर्थ त्याप्रमाणे गांभीर्याने ज्यांचे मन स्थिर झाले आहे तोच या कथेचे रहस्य जाणतो व त्याला आम्ही मानतो. ओवी क्रमांक 62. आहो अर्जुनाची ये पांती जे परिसने या योग्य हाती तेही कृपा करुणी संती अवधान द्यावे. याचा अर्थ आहो अर्जुनाच्या योग्यतेचे जे श्रवण करणारे असतील त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे. ओवी क्रमांक 63. हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले प्रभू सखोल हृदय आपुले मनोनिया. याचा अर्थ प्रभो आपले हृदय फार गंभीर आहे म्हणून माझी लढीवाळपणाने ही विनंती आहे. ओवी क्रमांक 64. जैसा स्वभाव माय बापाचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आथी. याचा अर्थ ज्याप्रमाणे आपले मूल बोबडे बोलले तरी आईबापांना त्याचा स्वभावताच अधिक संतोष वाटतो. ओवी क्रमांक 65. तैसा तुम्ही मी अंगीकारीला सज्जनी आपुला म्हणितला तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थू काही. याचा अर्थ त्याप्रमाणे माझा तुम्ही सज्जनांनी अंगीकार केला असून ज्या अर्थी मला आपला म्हटले आहे त्या अर्थी माझे जे काही उणे असेल ते तुम्ही सहज सहन कराल. त्याबद्दल मला आपली प्रार्थना केली पाहिजे असे नाही. ओवी क्रमांक 66. परी अपराधू तो आनिक आहे जे मी गीतार्थू कवळू पाहे ते अवधरा विनवूल आहे मनोनिया. याचा अर्थ परंतु जो अपराध म्हणून माझ्या हातून घडत आहे तो निराळाच आहे. तो गीतेचा अर्थ मी स्पष्ट करू पाहत आहे आणि इकडे लक्ष द्या अशी तुम्हाला विनंती करीत आहे. हा होय. ओवी क्रमांक 67. हे अनावर न विचारिता वायाची धिवसा उपनला चित्ता एरवी भानू तेजी काय खद्दोता शोभा आथी. याचा अर्थ हे गीतार्थाचे काम फार कठीण आहे. याचा विचार मनात न करता तो स्पष्ट करण्याविषयी माझ्या चित्तात व्यर्थ धैर्य उत्पन्न झाले आहे. बाकी सूर्याच्या तेजापुढे काजव्याचे तेज काय पडणार. ओवी क्रमांक 68. की टिटीभू चांचूवरी मापसुये सागरी मी नेन तू त्यापरी प्रवर्ते येथ. याचा अर्थ आपली पिल्ले समुद्रात पडली असता त्यांना काढण्याकरिता ज्याप्रमाणे समुद्र कोरडा करण्यासाठी टिटवीने आपल्या चोचीने पाणी उपसण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे मी अज्ञानी गीतेचा अर्थ करण्याकरिता प्रवृत्त झालो आहे. ओवी क्रमांक 69. आईका आकाश गिवसावे तरी आनिक त्याहुनी थोर होवावे मनोनी अपारू हे आघवे निर्धारिता. याचा अर्थ असे पहा आकाशाचे आकलन करावयाचे म्हटले म्हणजे ज्याप्रमाणे त्याहून मोठे झाले पाहिजे त्याप्रमाणे वास्तविक पाहता माझे हे कृत्य अवघड आहे. ओवी क्रमांक 70. या गीतार्थाची थोरी स्वयंसंभू विवरी जेथ भवानी प्रश्नू करी चमत्कारोनी.
याचा अर्थ या गीतार्थाची थोरवी एवढी आहे की स्वतः शंकर त्याची चर्चा करीत असता भवानीला चमत्कार वाटून तिने शंकराला प्रश्न केला असता. ओवी क्रमांक 71. तेथ हरू म्हणे नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. याचा अर्थ शंकर म्हणाले, हे मायादेवी, तुझ्या स्वरूपाचा जसा अंत लागत नाही त्याप्रमाणे ह्या गीता तत्वापासून नित्य नवा आनंद प्राप्त होत असल्यामुळे त्याचाही पार लागत नाही. ओवी क्रमांक 72. हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा घोरू, तो स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. याचा अर्थ ज्या सर्वेश्वराच्या केवळ योग निद्रेतील घोरण्यापासून वेद उत्पन्न झाले त्या जगदीश्वराने हे गीताशास्त्र जागृत अवस्थेमध्ये स्वतः अर्जुनाला सांगितले. ओवी क्रमांक 73. ऐसे जे अगाध, जेथ वेडापती वेद, तेथ अल्पमी मतिमंद काही होय. याचा अर्थ असे हे गीताशास्त्र गहन असून याच्या ठिकाणी वेदांची देखील मतिगुंग होऊन गेली, तेव्हा अशा ठिकाणी अल्प व मतिमंद असा जो मी, त्या माझी काय कथा. ओवी क्रमांक 74. हे अपार कैसैनी कळवावे, महातेज कवने धवळावे, गगनमुठी सुवावे मशके केवी. याचा अर्थ हे अपार गीता तत्व कोणत्या उपायाने समजून घ्यावे, सूर्याच्या तेजाला कुणी उजाळा द्यावा व चिलटाने आपल्या मुठीत आकाश कसे धरावे. ओवी क्रमांक 75. परी एथ असे एकू आधारू, तेनेची बोले मी सधरू, जय सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेवो म्हणे. याचा अर्थ परंतु ज्ञानदेव म्हणतात, ज्या अर्थी श्री गुरु मला अनुकूल आहेत त्या अर्थी एवढे महत्कृत्य करण्याला त्यांचाच एक आधार आहे व याचमुळे मला धीर आला आहे. ओवी क्रमांक 76. एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजिवळू असे. याचा अर्थ एरवी मी खरोखर मूर्ख असून अविचाराचीच गोष्ट करीत आहे, तथापि तुम्हा संतांचा कृपादीप लकलकीत आहे हे मी माझे भाग्य समजतो. ओवी क्रमांक 77. लोहाचे कनक होय, हे सामर्थ्य परीसीच आहे, की मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी. याचा अर्थ परीसाच्या सामर्थ्याने लोखंडाचे सोने होते किंवा मेलेल्या मनुष्यास अमृत पाजिले असता तो जिवंत होतो. ओवी क्रमांक 78. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती, तरी मुक याही आधी भारती, एक वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई. याचा अर्थ सरस्वतीच प्रसन्न झाली तर मुक्याला देखील वाचा फुटते, तेव्हा यात नवल नसून हे केवळ वस्तू महाकाव्य आहे. ओवी क्रमांक 79. जया ते कामधेनु माये, तयासी अप्राप्य काही आहे, म्हणून मी प्रावर्तोल आहे ग्रंथी इये. याचा अर्थ कामधेनूच ज्याची आई, त्याला दुर्लभ असे काय आहे, म्हणून मी हा ग्रंथ करण्यास प्रवृत्त झालो. ओवी क्रमांक 80. तरी न्यूनते पुरते, अधिकते सरते, करुणी घ्यायावे हे तुमते विनवितू असे. याचा अर्थ तरी कमी असेल तर पूर्ण करा व अधिक असेल तर काढून टाका, एवढी माझी आपणास विनंती आहे. ओवी क्रमांक 81. आता देई जो अवधान, तुम्ही बोलविल्यात मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र. याचा अर्थ
महाराज, आता आपण इकडे लक्ष द्यावे, कारण जर आपण मला बोलण्याची शक्ती दिली तर मी बोलेन. ज्याप्रमाणे लाकडाची कळसूत्री बाहुली दोऱ्याच्या आधाराने नाचते. ओवी क्रमांक 82. तैसा मी अनुग्रही तू, साधूंचा निरूपी तू, ते आपुलिया परी अलंकारी तू, बलतया परी. याचा अर्थ, त्याप्रमाणे मी तुमच्या कृपेतला असून आज्ञाधारक आहे. तर हे साधो, तुम्ही मला आपल्या इच्छेप्रमाणे वाटेल तसा नटवा. ओवी क्रमांक 83. तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे न लगे काही, आता ग्रंथा चित्तरी झडकरी वेगा. याचा अर्थ, तेव्हा श्री गुरु म्हणतात, हे तू आम्हाला सांगावेस असे नाही, आता या गोष्टी बाजूस ठेवून गीतार्थ सांगण्याकडे लक्ष दे. ओवी क्रमांक 84. या बोला निवृत्ती दासू, पावुनी परम उल्हासू, म्हणे परियसा मना अवकाशू देऊनिया. हे श्री गुरूंचे भाषण ऐकून निवृत्तीदास ज्ञानदेव मनात अतिसंतुष्ट होऊन म्हणतात की, मी बोलतो ते स्वस्थ मनाने ऐका. ओवी क्रमांक 85. तरी पुत्र सेने मोहितू, धृतराष्ट्र असे पुसतू, म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. याचा अर्थ, पुत्राच्या प्रेमाने मोहित झालेला धृतराष्ट्र राजा संजयास म्हणाला, संजया, कुरुक्षेत्राची काय हकीकत आहे ती मला सांग. ओवी क्रमांक 86. जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे, गेले असती व्याजे झुंजाचेनी. याचा अर्थ, ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे ठिकाण असे म्हणतात, तेथे माझे व पंडूचे पुत्र युद्ध करण्याच्या निमित्ताने गेले आहेत. ओवी क्रमांक 87. तरी तेची ए तुला अवसरी, काय किजत असे एर एरी, ते झडकरी कथन करी मज प्रती. याचा अर्थ, तर ते परस्परात एवढा वेळपर्यंत काय करीत आहेत ते मला लवकर सांग. ओवी क्रमांक 88. तिये वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले, तैसे महाप्रळयी पसरले कृतांतमुख. याचा अर्थ, तेव्हा संजय म्हणाला, ज्याप्रमाणे महाप्रलयाचे वेळी काळाचे तोंड पसरलेले असते, त्याप्रमाणे पांडवांचे सैन्य खवळले. ओवी क्रमांक 89. तैसे ते घनदाट, उठावले एक वाट, जैसे उसळले काळकूट धरी कवन. याचा अर्थ, अशा प्रकारे सर्व पांडव सैन्य एकदम तयार झाले, तेव्हा त्याला कोण आवरणार? ज्याप्रमाणे काळकूट विष उसळले असता त्याचे शमन कोण करणार? ओवी क्रमांक 90. ना तरी वडवानळू साधुकला, प्रळय वाते पोखला, सागरू शेवशोनी उधवला अंबराशी. याचा अर्थ, किंवा वडवानल पेटून तो प्रलय वाताने भडकल्यावर ज्याप्रमाणे समुद्रातील पाण्याचे शोषण करून आकाशापर्यंत प्रदीप्त होतो. माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.